मित्रांनो, मनाची बेचैनी. मी मागे एकदा सांगितलं की काही वेळा काही मित्र येतात, काही प्रॉब्लेम्स सांगत येतात, काही मैत्रिणी पण येतात, जे कुठेही व्यक्त होऊ शकत नाहीत ते येऊन मन मोकळेपणाने माझ्याशी गप्पा मारतात. असाच एक मनाची बेचैनी घेऊन, अर्थात जो येईल त्याला मी मित्रच मानतो. नुसता मित्र नाही, एक चांगला मित्र. तो जे काही व्यक्त करणार आहे ते फक्त त्याच्यात आणि माझ्यात. त्याचं नाव गाव अशा गोष्टी मी अध्यारूत ठेवतो, त्या कुठेही एक्सपोज होऊ देत नाही. परंतु अशी काही कहाणी असेल की ज्याच्यातनं पुढची 100 माणसं, 1000 माणसं याच्यावरनं बोध घेऊन वाचू शकत असतील, अशा काही गोष्टी मी नक्की माझ्या चॅनलवर येऊन त्या कायमच्या या चॅनलवर राहू शकतात म्हणून त्या शेअर करण्याचा पण मी प्रयत्न करतो. आजचा हा जो काही मनाची बेचैनी या टायटलखाली मी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट, ही गोष्ट कदाचित बऱ्याच लोकांच्या आयुष्यात घडलेली असू शकते आणि इथून पुढं अनंत लोकांच्या जीवनात घडू पण शकते. म्हटलं तर ही तशी पाहिली तर अनकॉमन थिंग आहे, पण बऱ्याच वेळा हा अनुभव घेणारी मुलं आणि मुली हे दोघंही समाजामध्ये दिसतात, भेटू शकतात माझ्यासारख्याला. एक छोटंसं स्टार्टअप सुरू केलेली कंपनी आणि मग त्या कंपनीचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे, जे काही प्रॉडक्ट ते मॅन्युफॅक्चर करणार आहात, याबद्दलचं जुजबी ट्रेनिंग देऊन काही जणांची भरती केली. त्या कंपनीला जेवढं जमेल त्या सॅलरीमध्ये एक 4-5 प्रकारच्या पोस्ट भरल्या गेल्या. त्यामध्ये एक अतिशय स्किलफुल असा हाच तरुण होता जो माझ्याकडं आला होता. प्रचंड प्रमाणात डिप्रेस्ड असा त्याचा चेहरा, जणू काही आता आयुष्यात काहीच राहिलं नाही अशी वाक्य टाकत त्याचं ते बोलणं, मध्येच त्याला गहिवर येणं, डोळ्यातनं पाणी येणं, असा जवळपास तो माझ्यासमोर 20 ते 25 मिनटं बोलत होता आणि मी त्याचं ऐकून घेत होतो. कहाणी त्याने सुरू केली ती इंटरव्ह्यूच्या दिवसापासून. तो म्हणाला, या स्टार्टअपची मला इकडून तिकडून माहिती कळाल्यावर मी ॲप्लिकेशन घेतला, रिझ्यूम घेतला आणि मी इंटरव्ह्यूला गेलो. आधी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरतीच, पावसाळा आहे म्हणून इंटरव्ह्यूला आम्ही फिजिकल प्रेझेन्स न घेताच इंटरव्ह्यू घेऊ वगैरे डिक्लेअर केलं. पण अचानक सगळ्यांना त्यांनी मेल पाठवले की नाही, फिजिकल प्रेझेन्स मस्ट आहे. या दिवशी सकाळी 9 वाजता कंपनीच्या या ऑफिसमध्ये तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल. कम विथ युअर ऑल ओरिजिनल्स अँड झेरॉक्स कॉपीज. या आदेशाप्रमाणे, या त्याच्या मिळालेल्या संदेशाप्रमाणे तो गेला. छानपैकी त्याची नेहमीची ती फाईल, त्यामध्ये व्यवस्थित लावलेली प्रमाणपत्र आणि त्याच्या पुढे म्हणजे त्याच्या आधी इंटरव्ह्यूला आतमध्ये जाण्यासारखी एक मुलगी बसलेली. साधारण 1-2 वर्षाचं पुढे मागे अंतर एकमेकांमध्ये, या दोघांमध्ये. आणि याच्यानंतर परत इंटरव्ह्यूला आलेली 8-10 मंडळी, त्यामध्ये पण 1-2 मुली आणि 5-6 मुलं. अशा पद्धतीने हे 12-13 लोक त्या इंटरव्ह्यूसाठी जमा झाले होते. आता त्याच्यातनं वेगळ्या वेगळ्या पोस्टवरती जी काय भरती करणार होते ते त्यांना सगळ्यांना माहीत होतं की कोण कोणत्या पोस्टला किती जण आलेत, काय आलेत. ह्या आपल्या मित्राच्या पुढे बसलेली स्त्री, मुलगी, थोडीशी, हे सगळे वयाने तसे पाहिले तर 30 ते 40 या वयोगटातले. दिस इज नॉट देअर फर्स्ट जॉब, मे बी सेकंड ऑर थर्ड.
पण स्टार्टअप कंपनी आहे आणि नावारूपाला येऊ शकते असं त्यांना वाटतं आहे, म्हणून त्यांनी ॲप्लिकेशन करायचं ठरवलं. ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या अडचणी होत्या. कोणाला आधीच्या कंपनीत काही त्रास होता, कोणाला काही सॅलरी कमी होती. असे सगळेजणं अशा इंटरव्ह्यूला येत असतात. त्याप्रमाणे तो आला. त्याच्या पुढं बसलेली ही स्त्री मुलगी आतमध्ये गेली इंटरव्ह्यूला. 15 ते 20 मिनटं जवळपास अर्धा तास वेटिंगमध्ये ते एकमेकांशी थोडंफार बोलत होते. बोलताना जो काही एकमेकांकडं बघणं व्हायचं, त्या बघण्यातनंच त्या 30 मिनटात ह्या माझ्या मित्राच्या मनाच्या तारा छेडल्या गेल्या. आता काही काही लोक खूप सेन्सिटिव्ह असतात किंवा काही लोकांना कुठेतरी मागे एकदा ठेच लागलेली असते आणि मग त्याच गर्तेत राहण्यापेक्षा कोणीतरी असं आवडून जातं आणि मग त्या दृष्टिकोनातनं ते छान वेळ घालवतात. इथपर्यंत ठीक आहे. पण ती इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिचा इंटरव्ह्यू होऊन याचा नंबर येईपर्यंत जी काही 15 मिनटं गेली, त्या 15 मिनटातली त्याची मनोवस्था त्याने माझ्यासमोर व्यक्त केली. तो म्हणाला, इतकी बेचैनी मला आयुष्यात कधीही झाली नव्हती. म्हणजे अर्धा तास फक्त मी त्या मुलीच्या जवळ गप्पा मारल्या होत्या, त्यासुद्धा जुजबी गप्पा. त्या अर्ध्या तासात तिच्या चेहऱ्याकडं बघणं मला एक 5-7 वेळा मी नीट बघितलं असेल अर्ध्या तासात. तेव्हा नजरेला नजर पण मिसळली गेली होती. आणि हे घडलं म्हणलं. आता हे कसं घडलं, काय घडलं, साहेब प्लीज मला क्रॉस क्वेश्चन करू नका, पण माझी अशी 15 मिनटात अवस्था का झाली आणि त्यानंतर मी आज गेले 8 ते 10 दिवस खूप बेचैन आहे. आता माझी जॉईनिंग डेट जवळ आली आहे आणि त्यांना मी फोन पण करू शकत नाही अशी अवस्था माझी आहे. असं सगळं त्याच्याकडनं एक 20 ते 25 मिनटं त्याला खूप मोकळं होऊ दिलं. आणि मग त्यानंतर त्या 15 मिनटात काय घडलं याच्याविषयी मी पुन्हा त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आता जे काही ठोकताळे असतात माझे, त्याप्रमाणे मी त्याला ती प्रश्नावली सुरू केली आणि त्याच्यातून मी अशा कन्क्लुजनला आलो की जर ह्याच्या नजरेला काही गोष्टी इतक्या प्रिय वाटल्या आहेत, तर 100% समोरच्या नजरेतनं त्याला ते सिग्नल मिळालेले नक्की असणार आहेत. म्हणून मग मी त्याला थोडं डीपली त्या व्यक्तीविषयी विचारण्यास सुरुवात केली आणि माझा कयास 100%, मोर दॅन 100% अगदी बरोबर निघाला. थोडीशी त्या नजरेतून ह्यालासुद्धा प्रेमाची झलक दिसली होती, मिळाली होती. आणि गप्पांच्या ओघामध्ये कुठेतरी तुम्हाला बोलता बोलता काही व्यक्तींचं जाणवतं की त्यांचं बोलणं खूप केअरिंग असल्यासारखी काही वाक्य त्यांच्या मुखातनं येतात. ही मुखातनं येतात हे आत्ता मी तुम्हाला सांगतोय, ती आपोआप येत असतात आणि ती उगीच येत नाहीत. मनस्पंदनामध्ये ज्या काही भावभावना निर्माण होतात त्याच ओठाद्वारे बाहेर पडल्या की मग त्याची रिफ्लेक्शन्स एकमेकांच्या नजरेमध्ये आपोआप मिळतात. आणि मग याचा परिणाम अशा काही सेन्सिटिव्ह मुलांवरती अशा पद्धतीने होऊ शकतो. ती 15 मिनटं त्यांनी जी काही बेचैनी होती त्याचं जे वर्णन केलं त्यांनी, त्याच्यावरनं मी त्याला एकच सांगितलं की व्हॉट इज युअर प्रेझेंट स्टेटस. तो म्हणला आय एम अनमॅरिड आणि मी ऑन द वे आहे. ओके. मग मी त्याला विचारलं की तिचं बायोडेटा तू बघितला, रिझ्यूम तुमचे दोघांचे जवळ होते, त्याच कंपनीसाठी इंटरव्ह्यूला आली, ती सिलेक्ट झाली, हे पण तू आत्ता सांगतो आहेस, तू पण सिलेक्ट झाला आहेस, आता तुम्ही एकाच व्हेंचरमध्ये कामाला जाणार आहात. दोघांचीही जॉईनिंग डेट 1 ऑगस्ट आहे. येत्या 1 ऑगस्टला दोघं त्याच कंपनीत रुजू होणार आहेत. इंटरव्ह्यू झाल्यानंतर आता हे जवळपास 8 दिवस होऊन गेलेत आणि हा संपर्क करू शकला नाही. मग तो मला विचारतो आहे की मी आता संपर्क करणं योग्य होईल का, मी व्यक्त होऊ का, त्यांना कुठेतरी माझ्याबरोबर कॉफी टेबलवरती कॉफी प्यायला बोलवू का. आता मी त्याला विचारलं
जे काही तुला त्या नजरेत जाणवलं आहे ते जर तुझ्या अंतर्मनातून आवाज येत असेल की 100% खरं आहे, देन यू मस्ट गो अहेड, बट क्वाईट सिरियसली थिंकिंग अबाउट युअर होल लाईफ अँड ऑफकोर्स हर लाईफ टू. तिला जीवनामध्ये जर तू पूर्णपणे आनंद देऊ शकत असशील आणि सच्च्या प्रेमाने तिचा प्रपोज करणार असशील आणि त्याच प्रेमाने आयुष्यभर राहणार असशील असा जर तुझा इरादा असेल आणि तुझ्या घरामध्ये काही जातीपातीची बंधनं नसतील, तुला तेवढी लिबर्टी असेल आणि तिलासुद्धा तेवढी लिबर्टी असेल, तर भावना व्यक्त करण्यास काहीच हरकत नाही असा मी त्याला सल्ला दिला. आणि हा सल्ला मी नुसता दिल्या दिल्या त्याच्या चेहऱ्यावरती मला असं हास्य खुललेलं दिसलं की जो 8 ते 9 दिवसात खळखळून हसला पण नव्हता. खाडकन खुर्चीतनं उठला आणि त्याने मला मिठी मारली. साहेब म्हटलं, तुमच्या या एक वाक्याने मला इतका दिलासा मिळाला आहे की 9 दिवसातलं माझं डिप्रेशन, मला आलेलं टेन्शन, माझ्या मनाची बेचैनी, या सगळ्या भावभावना कुठे पळून गेल्या कळत नाही. मी आता उद्याच्या उद्या डेअरिंग करून त्या मॅडमना फोन करतो आणि मी त्यांना कॉफीला आमंत्रित करून जे काही आहे माझ्या मनात हे मी व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. भले मग मी त्याला एक सांगितलं होतं, एनिथिंग कॅन हॅपन इन सच टाईप ऑफ केसेस. तुझा अंदाज चुकलेला पण असू शकतो, तुला एकदम तिकडून निगेटिव्हसुद्धा येऊ शकतं. आज तुझी इन्व्हॉल्वमेंट आहे, 15 मिनटं तू बेचैनीत काढलीस, ती 15 मिनटं तुला सहन झाली नाही. समजा ती कुठे ऑलरेडीच इन्व्हॉल्व असेल, एंगेज असेल, तर तिचं प्रेम छीनण्याचा, ओरबाडून घेण्याचा तुला काही अधिकार नाही. या सगळ्या गोष्टी त्याला मी समजावून सांगितल्या होत्या, पण या एका वाक्याने त्याच्यामध्ये पुन्हा आत्मविश्वास जागृत झाला. आणि मित्रांनो, खरंच सांगतो की त्यांनी कॉफी टेबलवरती तिला एका रेस्टॉरंटला आमंत्रित केलं. ती मुलगी पण आली, ती पण तशी बोल्ड होती, फ्रँक होती, आणि हा तिच्यासमोर व्यक्त झाला. आणि आजचीच गुरुपौर्णिमेची त्याने गुड न्यूज मला सकाळीच येऊन दिली. सर, ती हो म्हणाली आहे. व्हॉट ए लक. मित्रांनो, हे जे आहे ना, ही जी नजरेतून प्रेमाची देवाणघेवाण किंवा मग एखाद्या 2 गोष्टी खूप केअरिंगनी बोलणं, हे काय असतं, कुठेतरी मनामध्ये दडलेलं ते प्रेमच असतं. इट इज नॉट ओनली अट्रॅक्शन, बट देर इज समव्हॉट लव डेफिनेटली हिडन इन युअर हार्ट. त्याची रिफ्लेक्शन्स कितीही अडवली, कितीही रोखण्याचा प्रयत्न केला, तर ती समोरच्याला ती रिफ्लेक्शन्स मिळतातच. शेवटी तुम्ही आम्ही मानवी जीव आहे हा. त्या सगळ्या भावना घेऊन आपण जन्माला आलो आहेत. त्यामुळं या घटना घडू शकतात. कधी कोणत्या वळणावर कुणाला कुणाविषयी इतकं आतून प्रेम वाटेल हे काहीही सांगता येत नाही. आज तो माझ्याकडे आला, त्यानंतर गप्पा झाल्या, त्याला मी थोडासा धीर दिला, योग्य त्या दिशा दाखवली, योग्य त्या शब्दांमध्ये त्याला मी समजावून सांगितलं. त्यानंतर त्याने अपॉइंटमेंट घ्यायचं ठरवल्यावर काय काय बोलू शकतो तू, तुला कशा पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे, हा पण त्याला थोडासा गोड सल्ला दिला. आणि या आज एका सल्ल्यामुळं तो मन बेचैन होऊन आलेला, एक फ्रस्ट्रेट झालेला एक तरुण काहीतरी अघटित घडण्यापासून वाचला आणि त्याचं लाईफ पूर्ण सेटल होण्याच्या मार्गावर आहे. मित्रांनो, मला मनोमन त्याची जिंदगी मस्त होणार आहे हे ऐकून, हे पाहून मलाच खूप आनंद वाटला. या घटना कोणाच्याही बाबतीत घडू शकतात. म्हणूनच ती जी 15 मिनटं बेचैनीची गेली त्याची, असे 15-15 दिवस, महिनोमहिने खऱ्या प्रेमामध्ये बेचैनीत काढलेली माणसंसुद्धा, त्यांच्याशीसुद्धा माझा वार्तालाप झालेला आहे. त्यांनासुद्धा जेवढा जमेल तेवढा गोड सल्ला देण्याचा माझा प्रयत्न नक्की झालेला आहे. काही जणं येणाऱ्या संकटातून वाचलेले आहेत, काही जणं डिप्रेस्ड आहेत, अगदी डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत, त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात नक्कीच आहे. परंतु ह्या घटना घडतात याचा अर्थ कोणीही असा घेऊ नका की कुठेतरी याच्यामध्ये त्या दोघांचं असं हे आहे, तसं आहे, लफडं हा शब्द त्या गोष्टींना तुम्ही वापरू नये कॉमन मॅननी, अशीही मी जाता जाता विनंती करतो. हे कोण आहेत, ABC आणि XYZ, त्यांची नावं मी कधीही सांगत नसतो.
परंतु ही घटना अनेक मुलांच्या बाबतीत, अनेक मुलींच्या बाबतीत, अनेक पुरुषांच्या आणि बायकांच्या बाबतीत ही घटना घडू शकते, इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर एज, क्वालिफिकेशन अँड जॉब. कुठेही घडू शकतं हे. शेवटी ही माणसाच्या मनातल्या भावनांची गोष्ट आहे. त्यामुळं ह्या कॉमन भावना कुठेही कधीही उत्पन्न कोणाच्याही मनात होऊ शकतात, ह्याच्यावर माझा तरी विश्वास आहे. परंतु चला, एका तरुणाला योग्य तो सल्ला मी देऊ शकलो, या गोष्टीचा मला आनंद आहे. या गोष्टीतून काय बोध घ्यायचा तेवढाच बोध घ्या आणि आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही पण व्यक्त व्हा. जे काही असं आयुष्यात घडतं आहे, ज्याच्यामुळं तुमचं मन सैरभैर होऊ शकतं, ज्याच्यामुळं तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता, ज्याच्यामुळं तुम्हाला खूप दुःख आहे, असे दिवस तुमचे चालू होतात, अशा वेळेस कोणीतरी एक तुम्हाला जो आपला वाटतो, जी आपली वाटते, त्याच्यासमोर जसा हा व्यक्ती माझ्याकडे आला, हा तरुण माझ्याकडे आला आणि मोकळ्यापणाने 20 ते 25 मिनटात व्यक्त झाला, त्या व्यक्त होण्याला खूप महत्त्व आहे. असं जर व्यक्त होण्यासारखा एखादा तुमचा आसपासचा कोणीही असेल, तो असू द्या अगर ती असू द्या, तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. तरच तुम्ही अशा गोष्टींमधनं खूप खोल न जाता बाहेर येऊन पुन्हा तुमचं जीवन सुरू करू शकता. आय होप यू विल लाईक दिस स्टोरी. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन गोष्टीसह किंवा गाणी, गझल किंवा कविता घेऊन. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.